त्याला नमस्कार, शुभ सकाळ. तर आलो बघा सकाळी, म्हणजे रात्री स्टेशन मध्ये पोचलो. बरोबर 2:30 वाजता पोचलो. मग तिथं झोपलो. सकाळी 5:30 वाजता उठतो आणि तिथनं आलो. व्यवस्थित इथं आम्हाला वाजल्या 6-6:30. लांब आहे ना चालायचं, त्यामुळं आले झाडून. ते कालच आपण सगळा राडा मी सगळा ठेवला होता, त्यामुळं आज पटापटा आली का बाहेरचं झालं, घर झालं, आंघोळ केली पहिले. आणि ते गेलं तर इट भरायला. येता येता तिकडून आलं काम त्यांना. ते तिकडच गेलं. मग काय चहा नाही ना, पाणी नाही ना, काय नाही. ते आलं इट भरून 2,500. कसं कुठलं काम आलं म्हणजे सोडायचं नाही, है का नाही. त्यामुळं तर माझं काल पण डोकं दुखत होतं, आज पण दुखतंय. जाऊ दे आता. तेच सगळं डोक्यात तेच गुंतते. आपण घडीभर गेलं तर ते आपल्याला डोक्यात गुंतय तसलं. ते आई म्हणणार नंतर कसं करायचं. ते तर किती विचार असते ना. नवऱ्याचं वेगळं. आता हे मला म्हणते तर चल आपण कुठंतरी पैशाचं बघू, पैसा त्यांना देऊ बघून, तेवढं काय आपल्याकडून होतं तेवढं, आहे का ना. म्हणलं मग एकट्याला 2-3 दिवस झालं मी थकली. तुम्हाला जायचं तर एकट्याला जावा. आणि स्वयंपाक ती करते, कारण का 2 दिवस झालं आपल्या वाईफ पोटात, माझ्या काय पोटात आणणार म्हणजे कोणाच्याच नाही. आमच्या सांग राजत आहे सुद्धा उपाशीच बसल्या. तर मी काल भाकरी बांधून नेलेले, आज येत आहे तिथं टाकून आले. काय करत वाटतंय का काय होतंय ते असलं टेन्शन ना. तर करावं म्हणलं 2-3 चपात्या. आता थोडंसं कालवण बिलवण आपलं म्हणलं त्यांना लावावं. पण आता ये मला तर पुढं घातल्याशिवाय मला नेत नाही तर जात नाही तर कुठं. तर बघू आता काय होतंय काय नाही. कसं की सगळ्याला पडावं बघा गरजेला. आपलं काय आजचं उद्या कसं बी आपण खातोय. पण दवाखान्याची पायरी म्हणलं का नाही, लय अवघड होतंय. काय म्हणून लागत नाही, मस्ती सरकारी दवाखानाच आहे, पण सगळं बाहेरच असते. त्याच्यामुळं लय लागतंय काय 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 काय. आणि तसं पण ती डॉक्टर का नाही, तिला झोपीचं इंजेक्शन देणार ती, म्हणजे थोडासा आराम भेटल्यावर ती जरा थोडस हे होईल का नाही, शांत झोप लागल्यावर. तिला रात्र पण बरं झोप नाही आणि दिवसभर पण झोप नाही, कसली झोपच नाही तिला. आणि तिच्या वडिलाला पण झोपच नव्हती, कसलीच नव्हती. म्हणजे ती काय माहिती सरकारी दवाखान्यात दखल घेते का नाही ती. आणि खाजगीत कसं की त्यांना किती पैसा वाढायचा असं, त्याच्यामुळं खाजगीत मला वाटतं दखल घेते ते. पण सरकारीतलं तर पण तसं आहे. आता इतकी ती पूर्वी आरडती वरडती, तर मग तिला थोडासा आरामचा एक इंजेक्शन ती द्यावं का नाही त्यांनी. तसलं काय सुद्धा देत नाही तेव्हा. अवघड राहिले. तर रात्र तर काय येतच नव्हत्या, पण मी त्यांना बळत नेलं, म्हणलं चला.
कारण का आमच्या चुलतीला पण असं झालं. 1,500, 2,000. काय काय हा रोजचं म्हणजे बाहेरनं सगळं मेडिकल आहे, फक्त सरकारी त्यांचं म्हणजे काय नसतं, ड्रेसिंग करायचं, ते काढायचं, ते घाण काढायची. आणि एवढ्या एवढ्या लेकराला स्वस्त आहे का व ते ड्रेसिंग करून परत ते असं सगळं घाण काढायचे आणि ते ड्रेसिंग संग सगळं रक्त आणि तीन संगच येतंय. लय म्हणजे लय व बेकार नुसतं. आपल्याला असं वाटतंय पण जवळ जाऊन बघितलं का नाही देश हे असलं कुणावर म्हणजे कुणावरच येळ येऊन बघा. तर त्यांचे आई वडील बी नाही ती एवढे की बाहेरनं खर्च करतेली. आणि त्या पुरीचं पप्पा बी त्यांचे बी आहे, त्यांच्या तिकडं कोणी गणगवत नाही आणि कली दखल घेत नाही ती. आणि आमचा दीर आहे तर ते पण अपंग एक आहेत. आणि म्हणजे सगळ्या म्हणजे अडचणी अडचणी लय अडचणी. मग रोजचं पैसे कुठलं करायचं इतकं आज 15 दिवस झालं बरोबर ते दवाखान्यात आहे ते. काल नाही म्हणलं म्हणजे तिथं गेलं का नाही पाणी डोळ्याचं म्हणजे कसलं असं तुटलंच नाही पाणी गेलं का आमची सासूबाई गळ्यात पडायला लागल्या म्हणजे यांचे मावशी. त्यांनी परत तिथं आम्हाला गेलं का तिथलं कुठलं मन मोकळपणानं बोलायला आणि बसायला आणि ती सिस्टर वसा 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 करत आली. हे उठा 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 म्हणते लगेच. गाडी बंद पडली का कशी? काय करावं काय नाही.